तर हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। पण त्यांच्या कानावरून गोळी गेलेली आहे। हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर अंबादास दानवे यांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली आहे। जागेचा तिढा सुटलेला आहे। हेमंत गोडसे यांची उमेदवारी तिकडून जाहीर झालेली आहे। चांगलं आहे। इतक्या दिवस वाट पाहावी लागली हेमंत गोडसेंना। असं वाटलं होतं गद्दारी करण्याचं फळ मिळतं की काय त्यांना असं वाटत होतं, परंतु त्यांच्या कानावरून गोळी गेलेली एवढंच म्हणता येईल। इतक्या दिवस वाट पाहावी लागली हेमंत गोडसेंना। असं वाटलं होतं गद्दारी करण्याचं फळ मिळतं की काय त्यांना असं वाटत होतं, परंतु त्यांच्या कानावरून गोळी गेलेली एवढंच म्हणता येईल। शिवसेना ज्यावेळेस अखंड शिवसेना होते त्यावेळेस 22 जागा लढत होती आणि आताही शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये 21 जागा शिवसेना लढते। आता यांनी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना पुढे घेऊन जाण्यासाठी निघालेले हे 22हून कितीवर आले तुम्हीच बघा।